कर्व असंही म्हणतो. ओके, सो वी नो दॅट व्हॉट इज बी. बी म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, एच म्हणजे काय हे पण माहिती आहे. बी इज व्हॉट वी हॅव द मॅग्नेटिक फील्ड. ओके, मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी असं म्हटलं तरी चालतं आहे. आणि एच इज व्हॉट वी हॅव मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ओके, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. अँड वी जस्ट नो दॅट इन मॉर्निंग वी विल डिस्कस द रिलेशन बिटवीन दिस टू. या दोघांच्यात काय रिलेशन असते आपल्याला माहिती आहे. काय रिलेशन असते, बी इज इक्वल टू वी हॅव म्यू नॉट म्यू आर एच. बी इज इक्वल टू काय असते, म्यू नॉट म्यू आर एच. ओके, वेअर म्यू नॉट म्यू आर इज ॲब्सल्यूट परमॅबिलिटी. म्यू नॉट म्यू आर म्हणजे काय असते, ॲब्सल्यूट परमॅबिलिटी. परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस, रिलेटिव्ह परमॅबिलिटी, दोघांचा प्रोडक्ट म्हणजे काय असते, ॲब्सल्यूट परमॅबिलिटी. सो एखाद्या सबस्टन्सच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज लर्न करण्यासाठी आपण बी एच कर्व काढतो. बी एच कर्ववरून आपल्याला एखादा सबस्टन्स, वेदर इट इज अ गुड मॅग्नेटिक सबस्टन्स or bad magnetic substance, or what is the magnetic potential energy stored in that. So related to that in detail we can able to learn by okay this BH curve. म्हणजे हे practical work आहे, लक्षात घ्या. This is an experiment and experimental result whatever we get, by that we can understood whether a substance is a poor magnetic, good magnetic, bad magnetic. हे एकदम क्लिअरली आपल्याला आयडिया येते याच्यावरून. सो हा कसं करायचा, हाऊ वी कॅन परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट. सो फॉर दिस वॉट वी हॅव टू डू, ओके, फॉर दॅट वी नीड टू यूज अ सोलोनाइड. सपोज इफ आय यूज अ सोलोनाइड, सपोज असा एक सोलोनाइड आहे मानून चला हा. ओके, अँड इन दिस सोलोनाइड वी हॅव टू कीप अ सबस्टन्स ऑफ विच वी वॉन्ट टू लर्न ऑर फाइंड आउट इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ज्याच्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत, तो सपोज मी याच्या आतमध्ये रॉड ठेवला आहे. तो that rod I kept it in this okay solenoid. Let's say that हा iron rod आहे. For example, if I consider it is an iron rod that I keep it in this solenoid. आता इथं सपोज याचे नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ते n इतके आहेत म्हणूया आपण. नंबर ऑफ टर्न्स ऑफ दिस कॉईल विच वाइंड ओव्हर टू दॅट इज n. आणि याच्यातून जाणारा जो करंट आहे सोलोनाइडमधून तो I इतका आहे. ओके, आपल्याला एच माहीत आहे. हाऊ वी कॅन फाइंड एच. एच इज इक्वल टू काय असते, नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट, एन इंटू आय असते. ओके, आता काय होणार आहे लक्षात घ्या, या सोलोनाइडच्या या कॉईलमधून ज्यावेळी करंट पास होईल, वेन द करंट विल पास थ्रू दॅट, ओके, अ मॅग्नेटिक फील्ड विल बी गेट अप्लाइड अलॉंग इट्स ॲक्सिस. मॅग्नेटिक फील्ड त्याच्या अलॉंग द ॲक्सिस निर्माण होते. आणि आता मग हा जो रॉड आहे, सपोज तो एक फेरोमॅग्नेटिक रॉड आहे, तर तो फेरोमॅग्नेटिक रॉड सुरुवातीला सपोज असा होता. ओके, जो आपण याच्यामध्ये ठेवला आहे. याच्यामध्ये हा इथं ठेवण्याच्या अगोदर याचे जे काय असतील, सपोज हा आयर्न रॉड असेल तर हे आयर्नचे आयटम जे आहेत यांचे डायपोल मुवमेंट कसं असणार आहेत, दोज विल बी इन रँडम डिरेक्शन. हे कसे असणार आहेत, असे रँडम डिरेक्शनमध्ये असणार आहेत, बरोबर आहे, बिफोर पुटिंग हिअर. बट ॲज सून ॲज यू पुट दिस रॉड ओव्हर हिअर, काय होणार, अ मॅग्नेटिक फील्ड विल बी अप्लाइड टू इट. जसा रॉड तुम्ही या सोलोनाइडच्या मध्ये ठेवता, काय होणार, सोलोनाइडमधून जाणाऱ्या करंटमुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते दॅट विल बी गेट अप्लाइड ओव्हर टू इट. आणि त्यामुळं हे सगळे डायपोल काय होणार आहेत, दे विल बी देन रिओरिएंट इन द डायरेक्शन ऑफ दॅट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हे सगळे डायपोल मुवमेंट जे आहेत, जे अगोदर काय होते, रँडम डिरेक्शनमध्ये होते, ज्यावेळी या सोलोनाइडमध्ये आपण त्याला ठेवू त्यावेळी त्याची डायरेक्शन काय होणार, ॲज पर द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. ओके, असं होणार की नाही. ओके, म्हणजे थोडक्यात काय झालं, इथं जर सपोज तुम्ही करंट मोजत गेला, अँड दिस करंट, हाऊ वी आर अप्लाइड दॅट करंट, लेट सपोज दिस करंट वॉट एव्हर वी आर अप्लाइड टू इट, इट इज अन अल्टरनेटिंग करंट, दॅट इज अन अल्टरनेटिंग करंट लेट से वी हॅव. म्हणजे किंवा तुम्ही काय करू शकता, करंट वाढवू शकता, कमी जास्त करू शकता, दॅट ऑल्सो पॉसिबल. इफ यू यूज अ, लेट सपोज इन्स्टेड ऑफ अल्टरनेटिंग करंट आय यूज अ बॅटरी हिअर, a constant DC supply, and if I use here let's say rheostat, and it is possible that to change the switch this polarity, positive negative negative positive असं मी उलट सुलट जोडू शकत असेल. सपोज इफ आय डू लाईक दॅट, तसं जर मी करत असेल तर काय होणार, हाऊ मच इज द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस फॉर अ पर्टिक्युलर मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच, हे तुम्ही काढू शकता. सो इफ यू प्लॉट अ ग्राफ, नाऊ यू सी हाऊ वी कॅन प्लॉट दिस ग्राफ. If I plot this graph of magnetic field here, and that you can measure here, how much is the magnetic field, that you can measure with a Gauss meter. Gauss meter is a apparatus using which we can measure the
मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अक्रॉस दॅट. ओके, सो सपोज मी हा जर एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं अँड इफ आय प्लॉट हिअर अ ग्राफ ऑफ मॅग्नेटिक फील्ड वर्सेस दिस मॅग्नेटिक इंटेन्सिटी बी वर्सेस एच. ओके, आता एच तर मी इझिली काढू शकतो. कसं काढू शकतो? इफ आय नो दॅट हाऊ मच करंट इज पासिंग ओव्हर हिअर. सपोज इथं करंट मीटर आहे, याच्यातून जाणारा करंट किती आहे हे जर मला माहीत असेल, याचे नंबर ऑफ टर्न्स माहीत असतील तर मला एच येणार. आय नो एच. म्हणजे सपोज जर मला हा ऑब्झर्वेशन टेबल घ्यायचंच असेल तर मी कसं घेणार? मी पहिला करंट मोजणार, बरोबर आहे. आय विल जस्ट नोट डाऊन द करंट, हाऊ मच करंट इज पासिंग थ्रू दॅट कॉईल. मग त्या करंटच्या व्हॅल्यूसाठी सपोज इथे एक ठराविक 1 मिली अँपिअर करंट आहे. सो त्याच्यासाठी एच किती आहे? एच कसं काढतो आपण? एन इंटू आहे. एन तर फिक्स आहे, एन तर काय आपला फिक्स आहे. ओके, सो सपोज तो 100 आहे मानून चाला. सो 100 इंटू 1 केलं तर एच किती आला? 100. ओके, त्यासाठी तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड किती आली? दॅट गॉस मीटर विल शो यू. ओके, तर ती व्हॅल्यू तुम्ही इथं लिहू शकता. दॅट व्हॅल्यू यू कॅन राईट. सो लाईक दॅट यू गो ऑन चेंजिंग द करंट अँड फॉर दॅट मेजर द एच अँड फॉर दॅट यू मेजर द बी. आणि त्याच्यासाठी बी मोजायचा. मग एकदा मोजून झालं की एच आणि बीचे कॉलम मिळाले, देन यू प्लॉट द पॉईंट, ग्राफ काढा बी आणि एचचा. ओके, सो कसा ग्राफ मिळतो बघा? ज्यावेळी करंट याच्यातून जात नसतो, देर इज नो मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड आहे का तिथं? नाही आहे. म्हणजे पहिला पॉईंट तुमचा कुठं आहे? इथं ओरिजिनला ओल आहे. ओके, नाव ॲज आय इन्क्रीज दिस एच, म्हणजे आय वाढवला मी, करंट वाढवत चाललो म्हणजे एच वाढवत चाललो, तसं मॅग्नेटिक फील्ड पण काय होते? वाढत जाते. सो आय विल गेट लाईक दिस लिनियर ग्राफ. थोडासा लिनियर ग्राफ मिळतो. आता हा कुठंपर्यंत मिळणार त्याची कॅपॅसिटी लक्षात घ्या. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, आता हा सबस्टन्स आहे तो, बरोबर आहे. आता सुरुवातीला जर सपोज मी मॅग्नेटिक फील्ड जी असणार आहे इथं जी तयार होणार आहे ते करंटवर अवलंबून आहे. करंट जास्त तर मॅग्नेटिक फील्ड जास्त, बरोबर आहे. एच जास्त तर बी जास्त. मग आता सुरुवातीला सपोज जी आपण मॅग्नेटिक फील्ड याला सुरुवातीला जी अप्लाय झाली एक ठराविक करंटसाठी, लेट्स से फॉर दॅट याच्यातले एक 4-5 जे होते डायपोल ते ओरिएंट झाले त्या डायरेक्शनमध्ये. सगळे झाले नाहीत, सपोज 3 जण झाले. ओके, त्यामुळं बी वाढला थोडा. परत अजून मी करंट वाढवला तर एच वाढला, एच वाढल्यामुळे परत बी वाढला, 10 झाले. सपोज या टोटल सबस्टन्समध्ये 1000 आहेत, ॲटम किती आहेत? 1000 डायपोल आहेत असं म्हणूया. त्या 1000पैकी थोडे थोडे होत गेले, बरोबर आहे. मग एक ठराविक करंट, एका ठराविक करंटसाठी काय होईल? सगळेच्या सगळे ओरिएंट होतील का नाही? ॲज पर द डायरेक्शन ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड विच इज प्रोड्यूस, त्याच्यानुसार हे सगळेच्या सगळे ओरिएंट होतील ना. मी काय म्हणतो येतं लक्षात तुम्हाला? मग त्याच्या पुढे काय होणार? आफ्टर दॅट करंट व्हॉट विल हॅपन? सपोज या करंटसाठी सगळेच्या सगळे ओरिएंट झाले इन दिस डायरेक्शन. आता मी पुढं करंट वाढवला तर याचं ओरिएंटेशन अजून वाढू शकेल का? कारण आता संपले ना, सॅच्युरेट झाला. तुम्ही जेवायलाय, थोडं थोडं खायलाय, पोट एकदा भरलं की आता तुम्हाला समोर आणि काही जरी स्वीट्स वगैरे आणून दिले तर जाईल का? तसंच इथं आहे, लक्षात घ्या. वन्स ऑल दिस ओके इट विल रीच टू इट्स सॅच्युरेशन पॉईंट. याला सॅच्युरेशन पॉईंटला रीच झालं की त्याच्यापुढं तुम्ही जरी एच वाढवला तरी बी वाढणार नाही. म्हणजे आफ्टर दिस यू मे गेट सच अ ग्राफ कर्व असा मिळतो, लक्षात. ओके, म्हणजे एक सॅच्युरेशन येते. याच्या पुढे वाढवला तर मग हे असं प्लेनच येणार. बी वुड नॉट बी इन्क्रीज. सो मॅक्झिमम कितीपर्यंत बी वाढते, किती एचसाठी किती बी वाढते तो पॉईंट एक सपोज इथं आहे म्हणून चालूया. इथे एक पॉईंट तो सपोज ए असा म्हणूया आपण. मला काय म्हणायचं आहे आलं लक्षात? सो आफ्टर ए देर विल बी अ सॅच्युरेशन पॉईंट. ए नंतर ना सॅच्युरेशन येते. सो ए पर्यंत एक लिनियरली वाढत चाललेला. आता तुम्ही काय केला? आता तुम्ही हाच जो करंट जाणारा वाढवत चालला होता तो आता रिड्यूस करत गेला, उलटं गेला परत. ओके, करंट रिड्यूस करत गेला. आता मग काय होईल सांगा? करंट रिड्यूस केल्यानंतर ना हळूहळू त्याच्यातले जे ओरिएंट झाले या डायरेक्शनमध्ये तो हळूहळू काय होणार? रिओरिएंट व्हायला जाणार. परंतु ते इमिजिएटली जसे अगोदरचे होते तसे लगेच होणार का? नाही. ओके, इट मे नॉट बिकम इमिजिएटली. म्हणजे तो जो लिनियर ग्राफ आला आहे हाच असं उलटं करंट करत गेलो तर उलटा असं येत नाही, लक्षात घ्या. इट विल नॉट रिट्रेस द सेम पाथ. हाच याच पाथनं तो मागे येत नाही. मी काय म्हणतो येते लक्षात? कारण का? ऑल दॅट डायपोल मोमेंट मे नॉट बी इझिली ऑर इमिजिएटली गेट बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन. मग कसं येतं हे? तर इथून जर तुम्ही मागे चालला ना करंट करत तर बी हा थोडा का विना त्याच्यात राहतोच, लक्षात घ्या. ओके, बी थोडा का विना राहतोच. जरी याचं 0 केला, यातून जाणारा करंट 0 जरी झाला तरी या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये राहते. ओके, करंट 0 केल्यानंतर हे सपोज रिओरिएंट झाले, इतके हे रिओरिएंट झाले होते तसे, परंतु हे आहे तसे आहेत अजून थोडेफार.
मला काय म्हणायचं आलं लक्षात? ओके, आर यू गेट माय पॉईंट? कळलं? म्हणजे कसं असतं ना, काही जे आहेत ते आहे तसेच राहतात. म्हणजे हे थोडक्यात कसं असते, रिटेंटिव्हिटी, थोडं रिटेन्शन राहतं आहे. ओके, त्या ॲक्च्युली सबस्टन्समध्ये मॅग्नेटिक फील्ड थोडी काय होते, रिटेन राहते, जरी आपण आता याच झिरो केला तरी. मग याच झिरो असताना देखील मॅग्नेटिक फील्ड इथं थोडी जी मिळते, दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज रिटेंटी ऑर दिस पर्टिक्युलर. ओके, ही जी प्रक्रिया आहे, हा जो फेनॉमेना आहे, त्याला म्हणायचं रिटेंटिव्हिटी. व्हॉट वी कॉल इट ॲज रिटेन्शन. राहिलं ना त्याच्यात, उरलं, लक्षात घ्या. ओके, इवन दो वी आर मेड इट झिरो, एच इज झिरो. सो रिटेंटिव्हिटी म्हणजे काय? द पॉईंट ऑन हिस्टेरिसिस ग्राफ, वी कॅन से द पॉईंट ऑन हिस्टेरिसिस ग्राफ, ओके, वेअर द मॅग्नेटिक फील्ड वी फाउंड फॉर एच झिरो. एच झिरो असताना पण बी जो असतो ते म्हणजे त्याची रिटेंटिव्हिटी, दॅट इज कॉल्ड ॲज रिटेंटिव्हिटी. सो ही एक डेफिनेशन लक्षात ठेवा, व्हॉट इज रिटेंटिव्हिटी. समजलं? आता मग झिरो झाल्यानंतर मग परत मी काय केलं माहिती आहे? आफ्टर दॅट व्हॉट आय डिड, आय सप्लाय दिस करंट इन अपोजिट डिरेक्शन. नाव अपोजिट डिरेक्शनमध्ये करून बघितलं. बघा, म्हणजे थोडक्यात काय, मी असं त्याचा एक ग्राफ काढतो बघा, असं सायकल फॉर्ममध्ये. सो मॅग्नेटिक बी एच कर्व हा काय, फॉर अ फुल सायकल ऑफ करंट व्हेरिएशन वॉट एवर बी द ग्राफ बिटवीन बी अँड एच वी गॉट, दॅट इज ॲक्च्युली हिस्टेरिसिस ग्राफ वी हॅव, बी एच कर्व. आता पहिल्यांदा ह्या हाफ सायकलसाठी काय झालं बघा, मी करंट हळूहळू वाढवत गेलो ना झिरोपासून. आय गो ऑन इन्क्रीजिंग द करंट, मॅग्नेटायझेशन झालं त्याचं पूर्ण. परत मी करंट कमी करत गेलो, म्हणजे त्याचं मॅग्नेटायझेशन कमी होत गेलं. डिमॅग्नेटायझेशन म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो? डिमॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन, डिमॅग्नेटायझेशन इथंपर्यंत झालं. कळलं? आता मी अपोजिट डिरेक्शनमध्ये करंट पाठवलो आहे. म्हणजे बघा, अपोजिट डिरेक्शनमध्ये म्हणजे आता ही मॅग्नेटिक फील्ड जी अशी होती, अपोजिट डिरेक्शनमध्ये करंट गेल्यावर काय होणार, मॅग्नेटिक फील्ड उलट्या डिरेक्शनमध्ये लागणार याला. बरोबर आहे? म्हणजे जे असे झालेले होते ते परत रिओरिएंट याच बाजूला जाणार ना. ओके, सो ॲज यू गो ऑन, ओके, ॲज यू ओके रिव्हर्सेस द करंट, याच उलट्या डिरेक्शनमध्ये जाईल, तसं ही मॅग्नेटिक फील्ड परत कमी होणार ना. कारण आता हे असे ओरिएंट होते, आता हे उलटे झाले तर हे वजा होत जाणार. सो एका ठराविक व्हॅल्यूला लक्षात घ्या, वेन बी इज झिरो, आता बी याच्यातला झिरो झाला, बट देअर यू सी दिस एच इज निगेटिव्ह व्हॅल्यू, वी हॅव सम निगेटिव्ह व्हॅल्यू. या पॉईंटला म्हणायचं को रिसिव्हिटी. याला काय म्हणायचं? को रिसिव्हिटी. कळलं? सो को रिसिव्हिटी म्हणजे काय, देअर वी हॅव, इवन दो, ओके, बी इज झिरो, वी कॅन से बी बिकम झिरो फॉर निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ एच. सो दॅट पॉईंट ऑन बी एच कर्व where b is 0 for some negative value of h, that point is called as co-resivity. ओके, त्याला को-रेसिटिव्हिटी म्हणायचं. अर्थ आला लक्षात? सो हे डेफिनेशन विचारलं जाऊ शकते, रिटेंटिव्हिटी, को-रेसिटिव्हिटी. ओके, आता मग उलट्या डिरेक्शनमध्ये हळूहळू तुम्ही करंट जसं निगेटिव्ह वाढत जाल तसं काय होणार, परत हे सगळे डायपोल काय होणार, या बाजूला ओरिएंट होणार ना, या डायरेक्शनमध्ये, उलट्या डायरेक्शनमध्ये. सो दिस मॅग्नेटिक फील्ड वुड बिकम इन रिव्हर्स डायरेक्शन, अशा डायरेक्शनमध्ये जाणार. मी डॉटेडनं दाखवतो बघा. अँड अगेन इट विल रीच टू इट्स मॅक्झिमम, सम मॅक्झिमम व्हॅल्यू, की त्याच्या पुढे परत काय होणार आहे, उलट्या डिरेक्शनमध्ये सॅच्युरेशन पॉईंट येणार आहे. जसं तिकडं होताना सॅच्युरेशन होत होता तसं इकडे पण येणार. मग त्या पॉईंटपासून परत आता मी काय केलो, याची व्हॅल्यू परत कमी करत गेलो. सो अगेन आय फाइंड दॅट इट विल फॉलो सच काइंड ऑफ पॉथ. ओके, सो हा परत निगेटिव्ह डायरेक्शनमधला रिटेंटिव्हिटी पॉईंट आहे, उलट्या डिरेक्शनमधला रिटेंटिव्हिटी पॉईंट, अपोजिट डिरेक्शनमधला. कळलं? परत मी हे असंच वाढवत गेलो तर परत हे बी आणि परत हे असं येते. ओके, सो विल गेट सच काइंड ऑफ लूप लाईक कर्व. ओके, अँड दिस इज नथिंग बट कॉल्ड ॲज बी एच कर्व ऑर हिस्टेरिसिस लूप. याला हिस्टेरिसिस लूप म्हणायचं. सो इथं हे उलटी डायरेक्शनमध्ये झालं ना, हे बघा, हे रिप्रेझेंट करतं आहे, दिस सायकल रिप्रेझेंट दॅट. उलट्या डायरेक्शनमध्ये त्याचं मॅग्नेटायझेशन झालं, परत डिमॅग्नेटायझेशन झालं. सो मॅग्नेटायझेशन, डिमॅग्नेटायझेशन असं करून बघायचं. ओके, आणि याच्यामध्ये मग याच्या व्हॅल्यू काय येतात, रिटेंटिव्हिटी आणि कोरिसिटिव्हिटीच्या, याच्यावरून त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपण काय करू शकतो, लर्न करू शकतो. वी कॅन लर्न बाय दिस द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ दॅट सबस्टन्स. सॉफ्ट आयर्न जर तुम्ही घेतला, इफ यू टेक अ सॉफ्ट आयर्न, यू फाइंड दिस ॲक्च्युली कर्व फॉर सॉफ्ट आयर्न इज व्हेरी शार्प वी हॅव. म्हणजे अगदी ही कोरिसिव्हिटी कमी असते, रिटेंटिव्हिटी पण कमी असते, अँड दिस इज व्हेरी शार्प लाईक दिस.
आणि जर हार्ड आयर्न असेल, सॉफ्ट आयर्न आणि हार्ड आयर्न, आयर्नचे प्रकार आहेत. सॉफ्ट आयर्नमध्ये मॅग्नेटायझेशन डिमॅग्नेटायझेशन इझिली होतं आहे अँड इट कॅन अटेन इट्स प्रॉपर्टी व्हेरी इझिली. सो हा जो मधला गॅप असतो किंवा हा एरिया अंडर कर्व जो असतो तो लहान असतो. हिअर द एरिया अंडर कर्व फॉर हार्ड आयर्न इज मोर वी हॅव. म्हणजे याच्यामध्ये हा परमनंट मॅग्नेटसाठी वगैरे वापरला जाऊ शकतो हार्ड आयर्न. बट इन केस ऑफ ट्रान्सफॉर्मरमध्ये वगैरे जिथं कंटिन्युअसली मॅग्नेटायझेशन डिमॅग्नेटायझेशन होत असतंय, अल्टरनेटिंग करंट आपण वापरत असतो, देअर यू हॅव टू थिंक ऑफ युझिंग सॉफ्ट आयर्न. सोलेनॉइडमध्ये वगैरे इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करण्यामध्ये सॉफ्ट आयर्नचा वापर केला जातो. सो एखाद्या सबस्टन्समध्ये ह्या प्रॉपर्टीज कशा चेंज होतात, त्याची रिटेंटिव्हिटी काय, कोरेसिव्हिटी काय, याच्यावरून आपण ठरवलं जाऊ शकतं की फॉर व्हॉट ॲप्लिकेशन वी कॅन यूज इट. कोणत्या ॲप्लिकेशनसाठी आपण हे यूज करू शकतो हे आपण याच्यावरून ठरवू शकतो. अर्थ आला लक्षात तुम्हाला BH कर्व. ओके, सो ही एक्सपेरिमेंटल टेक्निक आहे, लक्षात घ्या, टू फाइंड आउट दी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ अ सबस्टन्सच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी काढण्यासाठी ही पद्धत आहे आणि अशा प्रकारे तो एक्सपेरिमेंट करतात. ओके, काही वेळा सोलेनॉइड फॉर्ममध्ये घेतात, काही वेळा टोराइड फॉर्ममध्ये, अँड द करंट पासिंग थ्रू दॅट वी कंटिन्युअसली व्हॅरी. ओके, रिव्हर्स दॅट, चेंज दॅट, व्हॅल्यू बदलायची आणि मग जे Hची व्हॅल्यू होते त्यासाठी Bची व्हॅल्यू मोजायची आणि ग्राफ काढायचा आणि या ग्राफवरून ठरवायचा की तो किती चांगला मॅग्नेटिक आहे की नाही. अर्थ कळाला. ओके, सो दॅट इज दिस पर्पज ऑफ एक्सपेरिमेंट, हिस्टेरिसिस और BH कर्व. कारण का B वर्सेस Hचा ग्राफ आहे हा, म्हणून BH कर्व असं म्हणतो आपण त्याला. अँड देन नाव वी विल सी 2 more points, that is magnetic shielding and the electromagnets. So electromagnets are what we have, we know electromagnet, even you might be learning in your school level also. Electromagnet means by passing an electric current, the magnetic field which is generated, that if you use for certain purposes. आता magnetic field ची आवश्यकता कुठे असते, wherever there you have no motors, ट्रान्सफॉर्मर वगैरे असे अनेक सारे डिव्हाइसेस आहे. ऑल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, इन मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट यू सी इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर यूज. फॉर एक्झाम्पल फॅनमध्ये तो रोटेट करण्यासाठी तिथं मॅग्नेट्स लागतात. मग ते मॅग्नेट्स जे असतात ते ॲक्च्युअल मॅग्नेट नसतात, दोज आर इलेक्ट्रोमॅग्नेट्स वी हॅव. इलेक्ट्रोमॅग्नेट्स कसे तयार करायचे, ओके, मॅग्नेटिक सबस्टन्स एखादा रॉड आहे त्याच्यावर जे कॉईल आपण वाइंड करतो अशी, थ्रू दॅट वी पास अ करंट, याच्या थ्रू करंट पास करायचा. सो मॅग्नेटिक फील्ड वुड बी प्रोड्यूस. ओके, अँड दॅट मॅग्नेटिक फील्ड यू कॅन यूज इट फॉर सर्टन पर्पजेस, सर्टन ॲप्लिकेशन्स. सो अनेक सारे तसे काय आहेत तुमचे काय म्हणूया आपण डिव्हायसेस आहेत वेअर दिस इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर यूज. फॉर एक्झाम्पल मिक्सर असेल, फॅन असेल, तुमचा इवन डोअर बेल असेल, यू माइट बी नोईंग डोअर बेलमध्ये वगैरे अनेक ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटचा यूज होतो. ओके, स्मॉल इलेक्ट्रिकल तुमचे टॉईज असतील, देअर दिस इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर युजफुल. देन ऑल्सो इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर यूज इन NMR, न्यूक्लिअर मॅग्नेटिक बिग मशीन्समध्ये पण वापरतात. ओके, फॉर स्कॅनिंग, फॉर इन मेडिकल ॲप्लिकेशन्स एटसेट्रा. So lot many applications are there of electromagnet. Okay, you just read that, you come to know it's just okay, some applications of electromagnet that may be asked. And the another point what we have, the magnetic shielding. Okay, so magnetic shielding, electromagnet हे 2-2 मार्कला मे बी विचारलं जाऊ शकते. So shielding, that you know that shielding means covering, shielding means some kind of protection, some kind of protection we have. shielding म्हणजे काय, एक प्रकारचं प्रोटेक्शन. जसं आपण इलेक्ट्रिक शिल्डिंग बघितलं होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग, सिमिलर टू दॅट वी हॅव दिस इज मॅग्नेटिक शिल्डिंग. इट मीन्स वॉट, देर आर सर्टन गुड्स, सर्टन इक्विपमेंट और सर्टन डिव्हायसेस विच शुड नॉट बी एक्सपोज टू द मॅग्नेटिक फील्ड. काही वेळा अशा काही गोष्टी असतात की त्याला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करून चालत नाही. त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय झाले तर त्याच्यावर इफेक्ट होत असतो. म्हणजे त्याला मॅग्नेटिक फील्डपासून आपल्याला काय करायचं आहे, सेफ ठेवायचं आहे, त्याचा बचाव करायचा आहे. मग असं ज्यावेळी गरज असते ना, देअर यू कॅन थिंक ऑफ युझिंग सॉफ्ट आयर्न कोड, सॉफ्ट आयर्नची रिंग किंवा एक असा कवर करायचा. लक्षात घ्या. लेट मी जस्ट शो यू हिअर. सपोज दिस इज ओके व्हॉट वी हॅव, मॅग्नेटिक फील्ड आहे अशी, सपोज हे एक मॅग्नेटिक फील्ड आहे सपोज, आणि माझ्याकडे एक डिव्हाइस आहे, सपोज एक डिव्हाइस आहे म्हणून चालू आहे हा, अँड दिस आय वॉन्ट टू सेव्ह फ्रॉम दी मॅग्नेटिक फील्ड. हा मॅग्नेटिक फील्डमधून मला वाचवायचा आहे, परंतु हा मला इथूनच पास करायचा. सपोज आय वॉन्ट टू पास इट फ्रॉम हिअर वेअर देर इज अ मॅग्नेटिक फील्ड.
सो व्हॉट आय हॅव टू डू, मला या ठिकाणी मग काय केलं पाहिजे, आय हॅव टू कीप इट इन अ ओके अ कवर ऑफ सॉफ्ट आयर्न. सॉफ्ट आयर्नचं एक कवर, सॉफ्ट आयर्नचं असं एक स्पेरिकल मी कंटेनर घेणार आणि त्याच्या आतमध्ये तो डिव्हाइस ठेवणार. व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट, वेन नाव दिस आय पास ओव्हर हिअर, अशा प्रकारचा तो सबस्टन्स जो मी सॉफ्ट आयर्नच्या त्या कवरिंगमध्ये ठेवलेला आहे, याच्यामुळे काय होतं माहिती आहे, या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत दोज विल गॅदर इन दिस सॉफ्ट आयर्न. हे लक्षात घ्या, याच्यामध्ये गॅदर होतात. दे विल नॉट एंटर ओव्हर हिअर, दे विल गॅदर ओव्हर हिअर. ह्या जेवढ्या लाईन्स आहेत दे विल पास थ्रू ऑर दे विल गॅदर ॲट हिअर अँड दे विल पास थ्रू इट लाईक दिस, बट दे मे नॉट रीच अप टू हिअर. ते इथं रीच होत नाहीत, लक्षात घ्या. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय होतात, ॲज दॅट सॉफ्ट आयर्न जो असतो ना त्याच्या साईडचा कवर, हा मॅग्नेटिक मटेरियलचंच असतं, लक्षात घ्या. हे जे शिल्डिंग केलं जातं आहे ते मॅग्नेटिक मटेरियलमुळंच केलं जातं आहे. सो ज्या टोटल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत दोज विल गॅदर ॲट दी सर्कम्फरन्स ऑर म्हणूया किंवा आपण त्याच्या साईडला. सो त्या आतमध्ये त्याच्या जाऊ शकत नाहीत आणि आतला मग तो सबस्टन्स जो आहे इट विल बी सेफ्ड आणि तो काय होतो मग सेफ राहतो. इट विल नॉट बी एक्सपोज टू द मॅग्नेटिक फील्ड. सो अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्डचं काय केलं जाते, शिल्डिंग केलं जाते बाय यूजिंग अ मॅग्नेटिक मटेरियल ओनली. मॅग्नेटिक मटेरियल यूज करूनच मॅग्नेटिक शिल्डिंग केलं जाते, लक्षात घ्या. सो दिस काइंड ऑफ थिंग हेल्पफुल फॉर इन स्पेस क्राफ्ट्स वगैरे किंवा जे हायली काही रिसर्च लॅबमध्ये जिथं मॅग्नेटिक फील्ड नको असते अशा काही इक्विपमेंटमध्ये वगैरे हे वापरलं जाते, मॅग्नेटिक शिल्डिंग केलं जाते. सो दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक मॅग्नेटिक मटेरियल. ओके, एकदम सिम्पल लहान टॉपिक आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण कोणकोणते पॉईंट शिकलो. सुरुवातीला तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये 11th जे थोडं पार्ट झालता तुम्हाला, मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय, पोल स्ट्रेंथ म्हणजे काय, डायपोल लेंथ, ओके, जिओमेट्रिकल लेंथ, मॅग्नेटिक फील्ड कशी असते, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असतात ते आपण डिस्कस केलं इंट्रोडक्शनमध्ये. देन वी विल डिस्कस अबाउट टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेट प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड. ओके, MB sin थीटा तो फॉर्म्युला डिराईव्ह केला. त्याचं आपण ऑसिलेशन जे होतं आहे दॅट वी ॲक्च्युली मेड अन ॲनॉलॉजी विथ अँग्युलर SHM. त्याच्यासाठी पिरियडचा फॉर्म्युला काढला, T = 2π√I/MB. ओके, सो दॅट रिलेशन वी डिराईव्ड, फ्रिक्वेन्सीचं रिलेशन डिराईव्ह केलं, राईट. देन वी वेर सीन द मॅग्नेटिक मोमेंट इन डिटेल. बघा, मॅग्नेटिक मोमेंट या टॉपिकमधला महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे, मॅग्नेटिक मोमेंट फॉर अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस EV/2. त्याचे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रिलेशन्स लिहिले. अँग्युलर मोमेंटमच्या टर्ममध्ये गायरोमॅग्नेटिक रेशो बघितला, बोर्स मॅग्नेटॉन बघितला आपण. ओके, देन आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट मॅग्नेटिक मटेरियल्स, डाय पॅरा फेरो, त्याच्या प्रॉपर्टीज. त्यामध्ये परत पॅरामॅग्नेटिकमध्ये क्युरीज लॉ बघितला, वाईस डोमेन थेरी बघितली फेरोमॅग्नेटिकसाठी, हाऊ दॅट इज डिस्क्राईब द फेरोमॅग्नेटिझम. देन ससेप्टिबिलिटी, परमॅबिलिटी, रिलेटिव्ह परमॅबिलिटी, ह्या ज्या डेफिनेशन आहेत ते बघितलं. सोलोनाईडमध्ये मॅग्नेटिक मटेरियल ठेवल्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशा चेंज होतात त्याचे किंवा किती असते ते बघितलं. आणि टुडेज दिस पर्टिक्युलर पॉईंट. सो दीज आर दी ओनली पॉईंट्स, हिस्टरीसिस अँड ऑल दिस. सो दॅट्स ओव्हर theory of this topic. Okay, now we will discuss the problems and as well as I think that few MCQs are there. ते आपण बघूया तुम्हाला जमतंय काय. So just give me one book so that we will see and you just share that with your friend. So is this clear to all of you? कळलं तुम्हाला टॉपिक? So you read whatever points you find important, you highlight those points or underline those points. Okay, highlight करा, underline करा. तुम्ही काही गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत त्या परत एकदा पुन्हा रिपीटेडली वाचा. काही डिफिकल्टी असेल एनी टाइम यू कॅन आस्क मी. सो नाऊ यू सी द क्वेश्चन आन्सर्स. चूज द करेक्ट ऑप्शन. द फर्स्ट क्वेश्चन इज इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ ॲट द पॉइंट इनसाइड अ हॉलो आयर्न बॉक्स इज. सो एक हॉलो आयर्न बॉक्स आहे सपोज असा, हा म्हणूया आपण. हॉलो म्हणजे आतून रिकामा, आणि तो कुठे ठेवला आहे, पृथ्वीवर. पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड आहे, अर्थ हॅज इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. ओके, मग पृथ्वीची मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी इथं किती असेल, किती असणार, लेस, इट वुड बी 0. आत्ताच आपण मॅग्नेटिक शिल्डिंग पॉईंट बघितला. जस्ट वी विल डिस्कस मॅग्नेटिक शिल्डिंग पॉईंट. ओके,
So that iron box, iron is a magnetic material. So all the magnetic lines of force of earth, those will be excluded. Those will be gathered or those will be passed through this like this. अशा जातात लक्षात घ्या ह्या. Those will not be allowed to come over here. So it will be 0. कळलं? Then soft iron is used to make the core of transformer because of its. आत्ता सांगितलं बघा सॉफ्ट आयर्न. सो सॉफ्ट आयर्नचं जर मी बघितली ही तुम्हाला हिस्टेरिसिस दाखवला सॉफ्ट आयर्नचा व्हेरी शार्प लाईक दिस वी हॅव. ओके सो वाय इट इज यूज टू मेक दी कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये सॉफ्ट आयर्न का वापरतात? बिकॉज ऑफ इट्स हाय कोरिसिटी and what? Low retentivity. Why it is used? Because of its high. So this you should know. This question was asked many times in exam. Okay? Because of its high coercivity and low retentivity. Low retentivity. याच्यामुळे तो यूज केला जातो ट्रान्सफॉर्मरमध्ये. पुढे which of the following statement is correct for diamagnetic? Diamagneticच्या property morning we will discuss. So which of that is correct? Diamagnetic साठी कोणत्या properties आहेत बघा. Susceptibility is negative and low. Susceptibility does not depend on temperature. Mu r is less than 1. All of the above. Which is correct? कुठलं करेक्ट आहे? बी तर करेक्ट आहे परंतु बाकीचे पण करेक्ट आहेत. ऑल ऑफ दी अबोव. ससेप्टेबिलिटी निगेटिव्ह असते माहिती आहे आपल्याला, कमी असते. ओके टेम्परेचरचा इफेक्ट आपण पॅरा आणि फेरोसाठी बघितला, डायसाठी बघितला का नाही. सो डायमॅग्नेटिक सबस्टन्सवर टेम्परेचरचा परिणाम होत नाही आणि रिलेटिव्ह परमेबिलिटी ही कमीच असते लक्षात घ्या. डायमॅग्नेटिक सबस्टन्सची परमेबिलिटी ही लेसच असते, लेस दॅन 1. ठीक आहे. नेक्स्ट यू सी अ रेक्टँग्युलर मॅग्नेट सस्पेंडेड फ्रीली हॅज पिरियड ऑफ ऑसिलेशन इक्वल टू टी. ओके एक रेक्टँग्युलर मॅग्नेट आहे असा. ओके याचा पिरियड ऑफ ऑसिलेशन किती आहे? टी. टी इज इक्वल टू काय? पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ मॅग्नेट टी इज इक्वल टू काय लिहितो आपण? 2π√. यस काय? पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ मॅग्नेट I/MB. आत्ता सांगितलेला फॉर्म्युला. आय म्हणजे काय असते? व्हॉट इज आय? आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. आय इज व्हॉट वी हॅव? मोमेंट ऑफ इनर्शिया. झाले का रोटेशनल डायनामिक्समध्ये? ओके एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि बी त्याची फील्ड. ओके सो तुमचा जो पिरियड आहे पिरियड त्या मॅग्नेटचा विच इज रोटेटिंग इन मॅग्नेटिक फील्ड तो किती दिला आहे? टी. नाव इट हॅज ब्रोकन इन टू 2 इक्वल हाफ्स ईच हॅविंग हाफ ऑफ द ओरिजिनल लेंथ. म्हणजे तो कसा कट केला आहे? कसा कट करणार तुम्ही? असा. बरोबर आहे का? लाईक दिस. सो व्हेन यू कट इट लाईक दिस व्हॉट हॅपन्स? काय होणार त्याचं? लेंथ जी सुरुवातीला लेंथ त्याची यल होती, सुरुवातीला लेंथ त्याची यल होती सपोज इथून इथंपर्यंत, ते आता किती होणार? L/2. पोल स्ट्रेंथमध्ये काय फरक पडतो का त्याच्या? पोल स्ट्रेंथमध्ये फरक पडतो का? नाही. पोल स्ट्रेंथमध्ये फरक कधी पडतो? त्याला आडवा कट केला तर M/2 होतो. हे तुम्हाला माहीत असेल. कुठल्याही मॅग्नेटला तुम्ही त्याला म्हणजे पोल्सना सेपरेट करू शकत नाही. असं सपोज एक काय हा मॅग्नेट आहे सपोज नॉर्थ साऊथ लेट मी से. आता ह्याला डायपोल, हा डायपोल म्हणतो आपण, 2 पोल आहेत म्हणून, राईट. आता ह्याला मी कट केलं म्हणून आता हे पोल सेपरेट होत नाहीत लक्षात घ्या. कट केलं की काय होते? परत इथं साऊथ तयार होतो, इथं नॉर्थ पोल तयार होतो. किती याचे भाग करा, किती याचे भाग केले तर काय होतात? तो डायपोलच राहतो. कळलं? आणि त्याची जी पोल स्ट्रेंथ असते इथली ती पोल स्ट्रेंथ तेवढीच राहते. असं कट केलं तर लेंथ बदलते परंतु पोल स्ट्रेंथ तीच राहते. याची पोल स्ट्रेंथ इथं एमच राहते किती पार्ट केले. परंतु यालाच जर तुम्ही असं कट केला सपोज हॉरिझॉन्टली लाईक दिस, मग पोल स्ट्रेंथ इथे किती होते? एम असेल तर ती M/2 होते. लक्षात घ्या. ओके दीज आर द थिंग्स दॅट यू शुड नो. आता इथं काय झालं मग याच्यामुळे बघा,
व्हॉट आर द थिंग्स विच आर चेंज. मग आपल्याला काय विचारलं आहे ते समजावून घ्या. आता तुम्ही याला 2 भागात कट केला. कट केल्यानंतर ना काय सांगितलं आहे, अँड 1 पीस इज मेड टू ऑसिलेट फ्रीली, आणि एका पीसला तुम्ही फ्रीली ऑसिलेट केला. ओके, देन द पिरियड ऑफ ऑसिलेशन इज टी डॅश. आता याचा पिरियड ऑफ ऑसिलेशन किती आहे, टी डॅश. तर तुम्हाला काय विचारलं आहे, द रेशो ऑफ टी डॅश टू टी. तर टी डॅश टू टी याचा रेशो किती येईल विचारलं आहे. ओके, सो टी डॅशचा फॉर्म्युला काय लिहिणार आपण, 2π√. आता मोमेंट ऑफ इनर्शिया मोठ्याचा जेवढा होता रॉडचा तेवढाच राहील का, मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार, सो इट विल बी आय डॅश. आणि हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पण बदलणार, बी मात्र तोच आहे, बी मात्र तोच असेल. म्हणजे काय झालं, जर मी टी डॅश अपॉन टी काढायचं आहे, टी डॅश अपॉन टी इज इक्वल टू काय लिहिणार या फॉर्म्युलानुसार सांगा, रूट ऑफ. सो 2π तर कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट आहे, म्हणजे राहिलं काय, टी डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय आहे. तर टी डॅश हे वर आय डॅश येईल, खाली काय येईल आय, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. तर काय येईल इथं एम येईल, इथं काय येईल एम डॅश येईल. बरोबर आहे. किंवा हे दोन्ही पण रूटमध्ये लिहू शकतो आपण, लाईक दिस ऑल्सो वी कॅन राईट. एम आय करेक्ट. म्हणजे फक्त तुम्हाला काय माहीत पाहिजे, आता आय डॅश किती झाला आहे आयच्या तो माहीत पाहिजे. कसं काढणार, किती असतो मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा बघू रॉडचा, माहीत आहे फॉर्म्युला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड इज इक्वल टू, व्हॉट इज दॅट, रोटेशनल डायनामिक्समध्ये झालं असेल. व्हॉट इज दॅट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड किती असतो, ml²/12 असतो ना एवढा, ml²/12 अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, ml²/12. आता मग हा आय आहे सुरुवातीच्या रॉडचं, आय डॅश काढताना काय काय बदल होणार सांगा, आय डॅश इज इक्वल टू एम एवढंच राहणार काय, विचार करायला सांगा, मास तेवढंच राहणार का. आता हे फुल रॉडचं एम होतं, आता हाफ केला तर एम किती होणार, हाफ होणार ना, m/2 झाला. ठीक आहे, लेंथ तेवढीच राहिली का, त्याच्या हाफ झाली ना, म्हणजे काय झालं l/2 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 12 आहे दिस. ओके, म्हणजे ॲक्च्युली हे किती होते बघा, हे ml²/12 ml²/12 आणि हे 2चा स्क्वेअर 4 × 2 म्हणजे 8 लिहू शकतो असं. काल काय 1 हे l/2 आहे ना, l²/4 आणि 4 × 2 इज 8. सो ml²/12 लिहिलं. आता हे जे आहे हे म्हणजे काय तुमचं आय आहे, म्हणजे आय डॅश काय झाला, आय डॅश हा आयच्या 1/8 झाला. मी काय म्हणतो आलं लक्षात, I/8 झाला ना आय डॅश. आर यू गेट दिस. ओके, नंतर ना हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटमध्ये काय फरक पडला बघा. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कसं काढतो आपण, डायपोलचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कसं काढतो, पोल स्ट्रेंथ इंटू 2L, पोल स्ट्रेंथ इंटू 2L या फॉर्म्युलानं आपण डायपोल मोमेंट काढतो. बरोबर आहे. मग एम डॅश किती होईल सांगा, हा एम आहे सपोज, तर एम डॅश किती होईल, पोल स्ट्रेंथ तीच राहणार आहे, पोल स्ट्रेंथ बदलणार नाही तर हाफ केल्यानंतर, परंतु 2Lच्या काय होणार ते हाफ होणार. बरोबर आहे, हाफ केल्यानंतरनं, म्हणजेच हे एम डॅश काय होणार, अगोदरच्या या एमपेक्षा हाफ होणार. बरोबर आहे. काल या दोन व्हॅल्यूज इथं पुट केल्या पाहिजेत. म्हणजे आता बघा टी डॅश अपॉन टी इज इक्वल टू मी लिहितो रूट ऑफ आय डॅश किती आहे माझा, I/8 डिवायडेड बाय आय इंटू एम ॲज इट इज, कॅपिटल एम लिहा किंवा स्मॉल एम लिहा, आपण कॅपिटल एम म्हटलं तर कॅपिटल एम लिहूया. ओके, हे एम आणि एम डॅश किती आहे बघा तुमचा, एम डॅश इज m/2 आहे ना, m/2. सो m विल बी गेट कॅन्सल, दिस I विल बी गेट कॅन्सल. सो वॉट आय रिमेन हिअर विथ रूट ऑफ हे 1/8 आहे तसं इंटू 1/1/2 आहे, तर 2 वर जाईल 1 खाली येईल. ओके, म्हणजे किती आलं हे रूट ऑफ 1/4, 2 4 जा 8, 1/4चा रूट 1/2, म्हणजे हा रेशो किती येणार हाफ 1/2. सो द ऑप्शन बी इज करेक्ट. कळलं. सो हे सिम्पल डायरेक्टली हा फॉर्म्युला आहे, बट वॉट हिअर यू शुड नो, यू मस्ट नो हाऊ टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. आय आला ना, मग थोडंसं पहिल्या टॉपिकमधलं तुम्हाला कळणं गरजेचं होतं. ओके, पहिल्या टॉपिकमधलं तो फॉर्म्युला तिथं माहीत असणं गरजेचं होता, किंवा मोमेंट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट कसं काढायचं हे पण माहीत असणं गरजेचं होतं. देन अँड देन ओनली यू कॅन एबल टू गेट द आन्सर. लिहिलं आहे पुसू, this if you want, let me keep it there. Now let's see next.
Problem number 5. Question number 5. Okay, from MCQ. What is it? A magnetizing field of 360 ampere per meter produces a magnetic flux density of 0.6 Tesla in a ferromagnetic material. What is the permeability? तुम्हाला permeability काढायची आहे. You are supposed to find out permeability. Where what is given to you? Magnetizing field of 360 ampere per meter. म्हणजे काय दिले? Magnetic intensity H. H is given to you. Okay? It produces a magnetic flux density of B दिलेला आहे किती 0.6 टेस्ला. ओके 0.6 टेस्ला. म्यू काढायचं आहे. सिम्पल आहे. कसं काढणार म्यू? वी नो दॅट काय यूज करणार? बी इज इक्वल टू काय असते? म्यू इंटू एच. बी इज इक्वल टू काय असते? म्यू इंटू एच. म्हणजे म्यू इज इक्वल टू काय होणार? बी बाय एच. बी किती आहे? 0.6. हे किती आहे? 360. एक एक पॉईंट शिफ्ट केला तर 6 डिवायडेड बाय 3600 होईल. 6 6 जा 36. सो माय आन्सर वुड बी 1/600. ओके सो म्यू that is the absolute permeability would be 1/600. कसं आलं कळालं? Simply here you should know the relation, put the values and get the answer. So that is so easy. कळालं कशा प्रकारे रिलेशन कशा प्रकारे आपण यूज केलं? ओके सो लाईक दिस यू सॉल्व सम मोर MCQs. अशा प्रकारे तुम्ही आणखीन काही MCQs सोडवा. देन लेट्स सी द प्रॉब्लेम्स फ्रॉम एक्सरसाइज. एक्सरसाइजमधले आपण प्रॉब्लेम्स बघूया. हाऊ टू सॉल्व देम. सो आन्सर इन ब्रीफ मध्ये काही क्वेश्चन्स आहेत. दॅट यू कॅन जस्ट गो थ्रू दॅट, राईट युअर आन्सर्स फॉर देम. ओके त्याचे आन्सर्स वगैरे थोडं प्रॅक्टिस करा घरी. काय दिले बघा? वेन अ प्लेट ऑफ मॅग्नेटिक मटेरियल ऑफ साइज 10/0.5 by 0.2 centimeter. So you have a plate like this. Let me show like this. काय दिले याच्यामध्ये तुम्हाला? 10/0.5 by 0.2. So let's say this is 10 centimeter, this is 0.5 centimeter, this is 0.2 centimeter. So length, breadth, height, those are given of a rectangular plate. Okay, is located in a magnetic field of 0.5 into 10⁴ ampere per meter. Then the magnetic moment 0.5 ampere meter square is induced in it. Find out magnetic induction in plate. So this is again very easy problem. So it is located, okay, located suppose somewhere where there is a magnetic field we have. तिथं magnetic field आहे. Okay, so length cross breadth cross height, that is nothing but volume. बरोबर आहे ना? हे किती दिलं आहे? 10 सेंटीमीटर बाय 0.5 सेंटीमीटर बाय 0.2 सेंटीमीटर. देन द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज गिवन टू अस. इट इज 0.5 into 10⁴. 0.5 into 10⁴ एम्पियर पर मीटर गिवन टू अस. इतके दिलेले आहे. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे कॅपिटल एमनंच रिप्रेझेंट करूया. 0.5 ampere meter square. That much magnetic moment is induced in it. Find out 5 आहे काय? एका बुकमध्ये 5 आहे, 0.5 आहे. याच्यात तुमच्या बुकमध्ये काय आहे? 5 आहे ना? वॉट एव्हर इट इज 5 असेल 5 लिहूया. या बुकमध्ये 0.5 आहे. एनिवे सो वी हॅव टू फाइंड वॉट? बी. आपल्याला इथे काय करायचं आहे? बी काढायचं आहे. कसं काढणार बी इथे? हाऊ वी कॅन फाइंड बी हिअर? वेन इट इज प्लेस इन अ मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच. ओके मॅग्नेटिक कसं काढणार? हाऊ यू कॅन फाइंड द आन्सर ऑफ दिस? यस पहिलं याचं व्हॉल्यूम काढलं तर व्हॉल्यूम किती येते बघा? 0.5 into 0.2 इज 0.10. 19 0.10. 5 2 10 2 घरानंतर 0.10. कळलं काय? सो 0.10 into 10 that is 1. So the volume of that will be 1 centimeter cube. 1 centimeter cube means how much meter cube?
सेंटीमीटर इज 10⁻², त्याचा क्यूब आहे, सो इट विल बी -6, 10⁻6 मीटर क्यूब. दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ दिस ॲक्च्युली रेक्टँग्युलर ब्लॉक. ओके. बी, आता हा जर मॅग्नेटिक फील्डमध्ये असा असेल तर बीचा फॉर्म्युला कसं लिहितो आपण? बी इज इक्वल टू काय असते? बी इज इक्वल टू, आता इथं म्यू दिला नाही, म्यू नॉट, काय फॉर्म्युला आपला? एच प्लस एम असतं ना, बरोबर ना? एम प्लस एच, एच प्लस एम. दिस ऑलरेडी वी वेर डिराइव्ड मॉर्निंग ओनली. बी इज इक्वल टू म्यू नॉट एच प्लस एम. आता मग इथं आणखीन एच तर दिलेलं आहे, बरोबर आहे. ओके. आणि एम म्हणजे इथं काय आहे तुमचं? मॅग्नेटायझेशन आहे. ओके. सो डोंट गेट कन्फ्यूज विथ दिस एम अँड दिस एम. दिस इज ॲक्च्युली मॅग्नेटायझेशन वी हॅव, बरोबर आहे. तो मॅग्नेटायझेशन असतो. मग आता हे सोडवू शकतो ना आपण. बी इज इक्वल टू म्यू नॉट ॲज इट इज यू कीप, एच प्लस एम झेड म्हणजे काय? एम बाय व्हॉल्यूम असते. मॅग्नेटायझेशन वी डिफाईन, इट इज द नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. ओके. सो दिस वी हॅव टू सिम्प्लिफाय नाव. हे फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं येणार मग? देअरफॉर बी इज इक्वल टू म्यू नॉट किती असतो? 4π × 10⁻⁷ in bracket. H we have, that is this is 1.5 × 10⁻⁴ plus m, that is 5. Okay, divided by volume is that we have. If I take in numerator it will become plus 10⁻⁶. Am I right? कळलं? मग आता हे सोडवलं तर काय येते बघा? b is equal to this 4π × 10⁻⁷. Okay. Here this I can write as 500 × 10⁻⁴. So I can take common out 10⁻⁴. So in bracket I remain with 0.5 plus 500. So this will be 4π means 12.56. 4π means 4 × 3.14. 4 × 3.14 is 12.56 into -7 plus 4 -3, and this would be 500.5. So you just need to do this calculation, that's all. So that gives you the value of B. बघा हे किती येते. This product you just check out how much you got, and accordingly you just write the decimal point, and त्याच्यानुसार तो decimal point लिहा. So you will get the answer then. 12.65 6.34 वगैरे मिळेल तुम्हाला. If you solve this, you may get this answer as 6.34 Tesla or Weber per meter square. The answer, if you simplify, you may get that is 6.34 Weber per meter square or Tesla. तुम्ही प्रोडक्ट करून बघा, गुणाकार करून बघा, एक्झॅक्टली तुमचं आन्सर किती येते. आलं? 6.29. Okay, so you write that then. If you multiply that, then you may get that value as 6.29 Weber per meter square, or you can write Tesla. Both are same. So let's now solve the next problem. आता पुढचा प्रॉब्लेम सोडूया. हे कळलं ना? इथं लक्षात घ्या, मेन हा एम आणि हा एम झेड आहे, लक्षात घ्या. दिस इज मॅग्नेटायझेशन आणि दिस इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, हा वेगळा आहे, याचं मिनिंग वेगळा आहे. एम झेड म्हणजे काय असतं? नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. सो जो व्हॉल्यूम दिलं आहे त्याचा उपयोग इथं होतो टू फाइंड आउट दॅट मॅग्नेटायझेशन, राईट. देन जस्ट रीड द नेक्स्ट प्रॉब्लेम and write the given thing first. Read the next problem. What is that given? You see, a rod of magnetic material of cross section 0.25 centimeter square. So what is given to us? Area. Area of that rod is given to us 0.25 centimeter square. What I write in meter square? 0.25 into 10⁻⁻⁴ meter square. Okay, so this is the area of rod. Is located in 400 ampere per meter magnetizing field. It is located in a magnetic field where 4000 ampere per meter is the field present. Magnetic flux passing through the rod is 25 into 10⁻⁻⁶ Weber. Now magnetic flux that we represented by phi.
Magnetic flux is represented by this symbol phi, which is given to us. Phi already earlier we were mentioned 25 into 10 raised to minus 6. This is how much we have, 25 into 10 raised to minus 6 Weber. Okay, find out relative permeability, magnetic susceptibility and magnetization. So काय काय काढायचं आपल्याला, first magnetic permeability, that we have to find, a relative permeability, that also we have to find, and C point that we need to find here, magnetization of rod, that is mz, let's say it is mz. So these are the things we need to calculate here. How do we find this? You know H, you know phi and A. So when you know phi and A, we can able to find out what? B. B जे आहे flux density. So B म्हणजे काय असते? Flux per unit area. Okay, B is what we have, magnetic flux per unit area. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात पण इझिली ठेवता येतो. अनेक वेळा बघा बीचे युनिट काय यूज करतो आपण, वेबर पर मीटर स्क्वेअर. फ्लक्स इज वेबर पर युनिट एरिया मीटर स्क्वेअर. सो फ्लक्स पर युनिट एरिया, बी इज flux per unit area. So if I put these values, how much I get? B, you see, phi is 25 into 10 raised to minus 6 Weber, and this is we have 0.25. Now 0.25 is nothing but 25 into 10 raised to minus 6 again. बरोबर ना, 0.25 is 25 into 10 raised to minus 6. पॉईंट शिफ्ट केला तर पॉवर -2 ने वाढते. म्हणजे दिस विल गेट कॅन्सल. सो वी गेट हियर इट इज 1 टेस्ला. B is 1 टेस्ला or 1 Weber per meter square. That is the value of B that I got. That is the value of B that I got. Okay, easily I can find now mu. How I can find mu? We know that B is equal to, we have mu H, absolute permeability into H. B is what we have, mu into H. So mu, that will be equal to how much? We can write then B upon H. H ला इकडे घेतलं तर put all the values here. So mu is equal to B is 1 and H is how much we have, 4000, no? So mu will be 1 by 4 is 0.25. 1 by 4 is 0.25 and here 1000 आहे. So if I take in numerator, it will be -3. 0.25 into 10 raised to minus 3. Or this we can write as 25 into 10 raised to minus 5. Okay? This much what we get, Weber per ampere meter. This much what we get, बराबर ना, Weber per meter square and that is ampere per meter. So 1 meter get cancelled. So unit of that is Weber per ampere meter. लक्षात ठेवा, परमॅबिलिटीचे युनिट पण विचारू शकतात, डायमेन्शन पण विचारू शकतात तुम्हाला. सो दॅट टाइम यू नीड टू फाइंड आउट दिस. डू यू गेट हाऊ आय गेट दिस आन्सर? बरोबर आहे ना, इतकंच आहे ना आन्सर. समथिंग डिफरंट इज गिवन दॅर. रिलेटिव परमेबिलिटी काढायची आहे. वी जस्ट फाउंड द ॲब्सोल्यूट परमेबिलिटी. हाऊ वी फाइंड रिलेटिव परमेबिलिटी? रिलेटिव परमेबिलिटी इज इक्वल टू व्हॉट वी हॅव, इट इज ॲब्सोल्यूट परमेबिलिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. रिलेटिव परमेबिलिटी इज एखाद्या सबस्टन्सची किती आहे परमेबिलिटी विथ रिस्पेक्ट टू फ्री स्पेसची परमेबिलिटी, त्याला आपण रिलेटिव म्हणतो. सो रिलेटिव परमेबिलिटी म्यू आर इज इक्वल टू म्यू हाऊ मच वी गॉट, 25 into 10 raised to minus 5 divided by this mu naught is 4 pi into 10 raised to minus 7, right? This is the value. Now this is quite easy to solve. Approximately if I solve, you see how I can solve that. 4 pi means 12.56, means 12.5 पकड़ा. That is double of that is 25, you know. 12.5 double is 25. So 4 pi 2 za 25. Double जर केलं तर 2. Minus 7 if I take in numerator, it will be plus 7. So minus 5 plus 7 is 2. So it will be around 200. Relative permeability will be around 200. We have there 199. It's okay. We are taken approximately. So it is 200. Got that? Relative permeability कशाली कळालं? काही समजलं नसेल तर विचारा. समजलं ना कसं आलं? 200 उत्तर. सो सिम्प्लिफाय असं तुम्हाला पटकन करता पण आलं पाहिजे. देन नेक्स्ट व्हॉट इज आस्क हिअर, ससेप्टिबिलिटी. फाइंड आउट ससेप्टिबिलिटी. देन व्हॉट इज ससेप्टिबिलिटी? ससेप्टिबिलिटी आय टोल्ड यू, सिंपल फॉर्म्युला आहे ससेप्टिबिलिटीचा. काय फॉर्म्युला आहे सिंपल? 1 प्लस, लक्षात घ्या, म्यू आर इज इक्वल टू व्हॉट वी हॅव 1 प्लस ससेप्टिबिलिटी साय. ओके,
Therefore susceptibility is equal to mu r minus 1. So if my mu r is 200, minus 1 gives me 199. Okay, so only there is a difference of 1. So susceptibility and relative permeability, almost they are equal, remember like that. The meaning is also same we have, no? Susceptibility means acceptability of magnetic field and permeability is nothing but ability to permit magnetic field. Moreover, they are almost same. Okay, so you remember this relation. याच्यावरचे MCQ MCET मध्ये वगैरे विचारतात. Then what next? Magnetization. So how we can find then magnetization of rod? Once you get these two, magnetization easily we can find then, no? Susceptibility times H. Magnetization Mz is equal to what we have? Susceptibility times H. H we know, susceptibility we know. Multiply that 2. We get the answer. Okay, multiply that 2, you get the answer. Are you get my point? See how much you get the answer. So these are related terms we have. One depends on other. So if you know these relations, easily you can get their correct values. Step by step जर सोडवत गेला, फॉर्म्युले करेक्ट यूज करत गेला तर चुकणार नाही, बरोबर तुम्हाला आन्सर्स येत जातील. हां, 7.96 into 10 raised to 5 बरोबर. So answer of this, once you solve, you get this product is 7.96 into 10 raised to 5 ampere per meter. 7.96 into 10 raised to 5 ampere per meter. So that will be the answer of magnetization. Okay, right. Then one more problem we will solve and remaining we will solve tomorrow morning. आणखीन एक सोडूया आपण, ठीक आहे. So see problem number 5. The work done for rotating a magnet with magnetic dipole moment m through 90 degree from its magnetic meridian is n times the work done to rotate it through 60 degree. Find the value of n. काय दिले तुम्हाला? The work done to rotate a magnet, okay, from its meridian to 90 degree, means 0 to 90 degree. Work done म्हणूया आपण W1 म्हणूया त्याला, for 0 degree to 90 degree is W1. So this work done is equal to, they said that n times we have work done 2, where work done 2 is what we have. This is, okay, the work done for rotating it from 0 to 60 degree. असंच दिले ना? I think they are given like this only, no? काय दिले बघा, वाचा. The work done for rotating a magnet with its magnetic dipole moment m through 90 degree from its magnetic meridian is n times the work done to rotate it through 60 degree. Okay, so through 60 degree, for 60 degree rotation, n times that of this we have. So what is the value of n then? What is the value of n? That we have to find out. So work done in rotating a magnet through a magnetic or in a magnetic field. We were written the relation. We know that. We should know that relation, no? The magnetic potential energy. How much is that? We have mb cos theta 1 minus cos theta 2. Okay. So here if I put the values, a general formula, this we know. So W1 is mb cos theta 1, that is what we have, cos of 0 degree minus by 90 degree when it is required to rotate it from 0 to 90 degree. So cos of 0 degree, cos of 90 degree. Cos of 90 degree is 0. So cos of 0 is 1. So work done will be here, how much we have? mb. First work done is mb. That I got here. पहिला वर्क डन किती आहे? mb इतके मिळालं. ओके, सो दे सेड दॅट दिस वर्क डन इज n times that of work done required to rotate it by 60 degree or through 60 degree. So if I take here, let's suppose cos of 60 degree, then W2 is equal to mb, again same,
cos of 0 degree is same, but cos of now I'll take 60 degree because I want to turn it by 60 degree now, no? So how much work done that you get here, this one, MB, cos of 0 degree is 1, cos of 60 degree is how much? How much? Okay, cos of 60 degree is half. So 1 minus half is half. So MB divided by 2. That I got here. Okay, MB divided by 2. Now MB is nothing but what we have, W1. MB is nothing but what we have, W1. So it will be W1 by 2. It will be W1 by 2, no? म्हणजेच याच्यावरून तुम्ही रिलेशन काय लिहिणार, W1 is equal to 2 times W2. Am I right? You see, MB is nothing but the work done in first case we have, W1. So for MB, if I put W1, 2 as it is, and from this 2 relation, W2 is W1 by 2. So 2, if I take it to this side, W1 will be 2 times W2. So here they said that what is the value of N? They said that W1 is N times W2. So for N, what I get? 2. So by that number of times N, the value of N that I get, 2. So my answer is 2 here. Okay? So it will be double. So this relation is important. This many times याच्यावर जे MCQs विचारतात पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी किंवा वर्क डन काढण्यासाठी. ठीक आहे. सो जस्ट सी अँड वॉट एवर प्रॉब्लेम सॉल्व प्रॉब्लेम्स असतील, यू ट्राय इट ॲट होम. टुमॉरो मॉर्निंग वी विल सी द रिमेनिंग 6-5 प्रॉब्लेम जे आहेत ते होतील आपले. सो देन दिस टॉपिक विल बी ओवर. देन आफ्टर दॅट वी विल स्टार्ट न्यू टॉपिक दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. हे वाचा, काय डाऊट्स असतील तर मग विचारा.